तुमच्या घरातलं कोण पोलीस मध्ये आहे? मिस्टर आहे. कुठे असतात ते? मुलुंड पोलीस. मुलुंड पोलीस स्टेशन. तुम्ही आता पोलीस स्टेशन मध्ये बोलवल्यासारखं का बोलताय? मोठ्याने बोला ना. खरं माझी अवस्था तशी व्हायला पाहिजे ना तुम्हाला भेटल्यावर. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष. तेव्हापासून हसलाच नाही? मग हसा ना, हसरा, चेहरा छान दिसतो. मला वाटलं 12 वर्ष झाली मी अशीच आहे. हो काय जरा प्रॉब्लेम आहे. माझे मिस्टर ऑफ झालेत ना. काही हरकत नाही माऊली, तुम्ही खेळात येऊ शकता ना. हा घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे, त्यामुळे काही हरकत नाही. काय करायचे ते? पोलीसमध्ये होते. PSI झाले 31 तारखेला. 1 तारखेला अटॅक आला. अरे 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 नाही नाही, पण तुमच्या सगळ्यांसोबत संपूर्ण कुटुंब आहे. आज काही क्षण आनंदाचे, तुम्ही एन्जॉय करा. कारण येणारच नव्हते, पण माझ्या सगळ्या बाजूवाल्या मला घेऊन आले. पण तुम्ही आल्यामुळे तर खरं तर त्यांची त्या निमित्ताने आठवण आली. त्यांनी केलेली इतकी वर्षाची सेवा. किती वर्ष होते पोलिसात सांगा मला? 2017ला रिटायर होते. अच्छा, म्हणजे आता इतकी वर्ष त्यांनी पोलीसमध्ये होते. आता 2017ला रिटायर होणार होते ते. कुठल्या पोलीस स्टेशनला होते ते? आता ह्याला होते, मंत्रालयामध्ये होते. मंत्रालयात. बरोबर, काही हरकत नाही. आता तुम्ही आज खेळायचं. खेळ तर खेळाल की नाही? बघू, आलं तर खेळणार. खेळा, काही काळजी करू नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हा, नाव सांगा. निर्मला सत्यवान जरग. आता मी काय करू? जवळ पकडा असा, मोठ्याने बोला. कुठे राहता तुम्ही? बिल्डिंग नंबर 65. तुमच्या घरातलं कोण पोलीस मध्ये आहे? सासरे आहेत. सासरे आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. कशाबद्दल? इथं नाव आल्याबद्दल, भाऊजींच्या समोर आल्याबद्दल. काय सांगता? आणि आशिष भांड. मी नाही भांडणार. मला काय उभं सांगता काय? अच्छा, आडनाव. बरोबर. कसं काय? बालपण कुठलं? गावी. कुठे आलं? गावाला. कुठल्या जिल्ह्यात आहे हे नाव? अच्छा, अहमदनगर मध्ये. कुठे? नेवासा तालुका. अहमदनगर जिल्हा सांगितला, तालुका सांगितला, त्याच्या आत आता गाव वांजोळी. हे कधी सांगायचं? तुम्ही असं विचारा. अच्छा. म्हणजे मी जास्त बोलावं म्हणून माझी परीक्षा घेत आहेत सगळ्या. बरं. 3. काय बघितलं मागे कोणतरी देव बिव ठेवून आले आहेत, दगड बिगड काहीतरी. मला ना कार्यक्रम संपल्यानंतर त्या पडद्याच्या मागे जाऊन बघायचंच आहे काय. बरं, कसं जमलं? कसं गावी असं आई वडिलांनी जमवून दिलं. बरं, त्यांनी तुम्हाला फिरायला कुठे नेलं होतं? कुठेच नाही नेलं. पोलीसवाले नेतात का कधी? किती मनापासून बोलल्या. कुठं नाही नेलं? पोलीसवाले नेतात का कधी? गाराणा घाला. मालवणीत. तुम्ही सांगा, मी सांगते. बा देवा महाराजा. अरे म्हणा तुम्ही. बा देवा महाराजा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात,
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.